नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधू आणि भगिनींनो, CTET परीक्षेतील गुणांमध्ये 5% सूट देण्याबाबत परिपत्रक आलेले आहे. या घटकातील उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. एकमेकांना नक्की शेअर करा, व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. तर बंधू भगिनींनो, इयत्ता 1ली ते 8वीच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षकांच्या पदांकरिता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, खुला प्रवर्गमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसे दिव्यांग उमेदवार, इतर प्रवर्गाच्या उमेदवारांकरिता सदर CTET पात्रता गुणामध्ये 5% सूट देण्यात आलेली आहे. तर शासन निर्णय 7 फेब्रुवारी 2019 मध्ये नमूद केल्याप्रमाणे केंद्र शासन व राज्य शासनामार्फत आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा असा स्पष्ट उल्लेख नसल्याने CTET उत्तीर्ण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांना सदर परीक्षांमध्ये गुणांमध्ये 5%ची सूट देण्याबाबत संभ्रम निर्माण होत होता. यामुळे सदर परिपत्रकानुसार स्पष्ट करण्यात आले आहे की शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे केंद्र शासन व राज्य शासनामार्फत आयोजित अथवा केंद्र शासन अथवा राज्य शासन यांनी प्राधिकृत केलेल्या अभिकरणाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा अशी स्पष्ट वाक्यता व पात्रता गुणांमध्ये सूट याबाबतची तरतूद राज्य खाजगी शाळांमधील कर्मचारी सेवा शर्ती नियमावली 1981 मध्ये नमूद आहे. तसेच दिनांक 7 फेब्रुवारी 2019 मध्ये देखील शिक्षक पात्रता परीक्षेची व्याख्या करण्यात आलेली आहे. यामुळे सदर शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये देण्यात येणारी सूट ही केंद्र शासन व राज्य शासनाद्वारे अथवा त्यांनी प्राधिकृत करण्यात आलेल्या अभिकरणाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षाकरिता लागू असणार आहे. 9 जून 2023चा हा जो GR आहे, या संबंधात हा GR मी इथे वाचून दाखविलेला आहे. तर हा तुम्ही GR वाचा. याच्याने काय करता येईल, जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा होऊ शकतो काय हे बघा आणि एकमेकांना नक्की शेअर करा. यातील तिसऱ्या मुद्द्यामध्ये दिला आहे की यास्तव स्पष्ट करण्यात येते की सदर शासन निर्णयातील परिच्छेद 3 येथील पात्रता गुणांच्या टक्केवारीत देण्यात आलेली सूट ही केंद्र व राज्य शासनाद्वारे अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अभिकरणाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षेकरिता लागू आहे. शेवटी शासन काय याबाबतचे ध्येय धोरण ठरवते आणि रिझल्ट कसा देते यावर अवलंबून आहे. पण याचा आधार घेऊन आपण शासनाकडे काय मागणी करू शकतो हे नक्की बघावे. तर धन्यवाद. माहितीकरिता हा व्हिडिओ तुमच्याकरिता दिला आहे. ज्यांना फायदा होईल त्यांना नक्की कळवा. परत भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम. धन्यवाद.